Great. Praise the Lord. So इकडच्या लोकांना खूप आनंद होतो आम्हाला बघून. आम्हाला पण होतो. आमचा मुकुटच तुम्ही, आमचं वैभवच तुम्ही, आमचा गौरव तुम्ही, आमची शान तुम्ही, आमचा अभिमान तुम्ही. हालेलुया. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शुभ सकाळ. A warm welcome to all the online watchers also. आणि सगळ्या ऑनलाईन दर्शकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. May God reach to you wherever you are जिथे कुठे तुम्ही आहात तिथपर्यंत देव तुमच्यापर्यंत पोहोचो and solve all your problems. आणि तुमच्या सर्व समस्या देवा सोडवो. Amen. हालेलुया. Praise God. आमेन. Oppose the devil. सैतानाला विरोध करा. Oppose the devil. आजचा विषय आहे सैतानाला विरोध करा. You know, God is not playing catch up with the devil बघा, देव काही सैतानाशी लपंडाव खेळत नाहीये or catch me if you can. किंवा तुला जमलं तर मला पकडून दाखव असा काही देव त्याच्याशी खेळ खेळत नाहीये. We play that hide and seek. आपण असं खेळतो मात्र ना लपंडाव की तू मला शोधून दाखव. You catch डब्बा me. आईस पैस. You catch me and then I will catch you. मराठीवाल्यांना कळलं डब्बा आईस पैस. हालेलुया. तू मला धर आणि मी तुला धरीन. God is very serious देव फार गंभीर आहे and we have to deal seriously with the devil. आणि सैतानाला आपण गांभीर्याने हाताळलं पाहिजे. त्याला लाईटली घेऊन चालणार नाही. धुवून काढेल आपल्याला. Because कारण he is there not to play with you but to kill you. तो सैतान तुमच्याशी खेळायला आलेला नाहीये. शेवटी तो तुम्हाला ठार मारायला आलाय. Praise God. देवाला धन्यवाद. If you understand the meaning of Jesus, what he said in John 10:10, योहान 10:10 मध्ये येशू जे म्हणाले त्याचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला you will understand तर तुम्हाला कळेल the devil is not out there to play games. सैतान काही खेळ खेळायला आलेला नाहीये. He is there to snatch away your soul. सैतान तुमचा जीव काढून घ्यायला आलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 45 verse 22, यशया 45वा अध्याय आणि त्यातलं 22व वचन असं सांगतं. God says, देवच बोललेला आहे. "Look unto me and be ye saved all the ends of the earth, for I am God and there is none else." यशयाचा 45वा अध्याय 22व वचन म्हणतं, अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणीही नाही. Praise God. देवाला धन्यवाद. There is nobody. कोणीच नाहीये दुसरं. So where will you go? मग कुठे जाणार आहात तुम्ही? To the only one who is God. जो एकमेव देव आहे त्याच्याकडेच यायला लागणार आहे. मग Amen. देवाला धन्यवाद. And in every situation you find yourself in, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्या काही परिस्थितीत तुम्ही स्वतः असाल you must know तुम्हाला एक गोष्ट कळायला हवी that God is never at trouble. की देव कधी त्रासात नसतो. He is never in trouble. आणि देव कधी त्रासात नसतो. देवाला कधी टेन्शन नसतात. Nothing is too hard for my God. आणि माझ्या देवाला अवघड अशक्य असं काही नाहीये. God is never scratching his head, आणि देव कधी डोकं खाजवत बसत नाही की आता काय करायचं, कसं thinking सोडवायचं, now what to do, की आता कसं करू, ह्याची समस्या कशी सोडवू असं म्हणत देव डोकं खाजवत कधी बसत नाही. how to solve this man's problem. आणि या माणसाचे डोंगरा एवढे प्रॉब्लेम मी कसे सोडवू असे प्रश्न देवाच्या डोक्यात कधी येत नाही. He's not looking for an answer to what the devil is doing. म्हणजे सैतान जे करत आहे त्याचं उत्तर आता काय ह्याचा शोध करत देव बसलेला So नाहीये. God is not playing catch up with the तो devil. देव आहे. तो काय लपंडाव खेळत नाहीये काही सैतानाशी. In fact, it is the devil सैतान उलट पक्षी that is trying to catch up on God, प्रयत्न करत आहे देवाशी खेळ खेळायचा, लपंडाव खेळायचा. trying to find accusations against his creation. आणि देवानी जी निर्माण केलेली निर्मिती आहे त्या निर्मिती विरुद्ध काहीतरी दोषारोप ठेवायचा Praise God. प्रयत्न सैतानाचा चाललेला आहे. For every question प्रत्येक प्रश्न, there is an answer, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. and that answer you will find with God. आणि ते उत्तर तुम्हाला देवात सापडेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं पण देवात. For every challenge प्रत्येक आव्हानाला there is an answer with God. देवाकडे उत्तर आहे. So you don't need to be confused. म्हणून तुम्ही गोंधळ करून घ्यायचा नाही. The devil can be confused सैतान गोंधळू शकतो. because many times he doesn't understand the operation of God. कारण बऱ्याच वेळेला सैतानाला देवाची कार्यकारिणी कळत नाही म्हणून तो गोंधळतो. So but God is never confused. पण देव नाही कधी गोंधळत. All you have to do is to tap the mind of God, एकच करायचं तुम्ही लोकांनी ते म्हणजे देवाच्या मनात हात घाला. because there you find all answers. कारण तिथेच तुम्हाला तुमची सगळी उत्तरं सापडतील. You have to see God. तुम्हाला देवाला शोधावं तर लागेल. Nothing is too difficult. काहीच अवघड नाहीये. Everything will be revealed to you. सगळं काही देव तुम्हाला प्रगट करेल. There is nothing like there is no answer for असं this. काही नाहीये की आता ह्याला उत्तरच नाही, आता करूच काय, आता जाऊच कुठे. God already knows the end from the beginning. देवाला
अखेरीपासून सुरुवात आणि सुरुवातीपासून अखेर ठाऊक आहे. So we need to look to Him. मग आपण देवाकडेच पाहायला पाहिजे ना. Even before the COVID-19 pandemic, आणि कोविड-19 ची ही जी महामारी आली त्याच्या अगोदर there was already an anointing to deal with it. ऑलरेडी अभिषेक होता ही सगळी महामारी हाताळायला. Before sickness comes, there is healing. आजार येण्या अगोदर आरोग्य उपलब्ध असतं. Sickness came later, नंतर आजार आला. healing was before. आरोग्य अगोदर पासून तयार होतं. Forgiveness was already there. क्षमा ऑलरेडी होती. After that, you committed sin. त्याच्यानंतर आपल्याकडनं पाप झालं. बोला. So God is always first. तर देव नेहमी पहिला तयार असतो. Everything is prepared. सगळं काही देवाने आपल्यासाठी तयार केलेलं असतं. क्षमा तयार आहे, आरोग्य तयार आहे, आशीर्वाद तयार आहे. ठेचा खाऊ दे, माझ्याकडे येऊ दे, मी देतो. See? The lamb that was slain before the foundation of the world. जे कोकरू जगाच्या स्थापनेपूर्वी वधलं गेलं. That means म्हणजे the blood was available before you could even sin one sin. रक्त सुद्धा उपलब्ध झालं की एखाद्याने पाप करण्याही अगोदर पासून उपलब्ध करून ठेवलेलं रक्त. That's why God was not shocked when Adam and Eve sinned. आणि म्हणून आदाम हव्वेनी पाप केल्यानंतर देवाला काही धक्का बसला नाही की बापरे बापरे ह्यांनी काय केलं. Oh, now he started scratching his head. आणि आता देव मग डोकं खाजवायला लागला की आता Now काय what is करू. the remedy for this? आता ह्याचा उपाय काय करू. आदाम हव्वेनी असा प्रॉब्लेम करून ठेवला. God always acts, He never reacts. देव नेहमी कृती करतो, प्रतिकृती नाही. He has the answer before the question. देवाकडे प्रश्न येण्या अगोदर पासून उत्तरं उपलब्ध असतात हे लिहून ठेवा. He has the solution before the question. आणि प्रश्न येण्या अगोदर पासून देवाकडे त्याचे उपाय आहेत. He has the healing before the sickness. तुला आजार होण्या अगोदर पासून देवाकडे त्याचा आरोग्य आहे. He has the forgiveness before your sins. तू पापही करण्या अगोदर पासून देवाकडे क्षमा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Even before you could go to heaven, heaven is prepared. अरे अगदी तू स्वर्गात जाण्या अगोदर पासून देवाने स्वर्ग तुझ्यासाठी तयार केलेला आहे. Praise God. That is my God. देवाला धन्यवाद. असा हा माझा देव आहे. Amen. Amen. Praise God. आमेन. So even before the COVID-19 pandemic struck, तर कोविड-19 महामारी येण्या अगोदर पासून there was already a healing anointing against it upon the church. आरोग्याचा अभिषेक त्याच्या विरुद्ध चर्च मध्ये उपलब्ध होता. The devil can never take God unawares. बघा सैतान कधी देवाला हरेच्या देवाचं लक्षच नव्हतं आणि सैतानाने देवाला धरलं असं होत नाही. God is always ahead of the devil. देव नेहमी सैतानाच्या पुढे असतो. देवाला ठाऊक असतं की याची काय चाल असणार आहे आणि देव आधीच तयार असतो. Because the devil is the creation of God. कारण की सैतान शेवटी देवाचीच निर्मिती आहे ना. God is the creator. आणि देव निर्माण करताय. Devil is the creation. सैतान निर्मिती आहे. Who is stronger? माझा कोण बलवान आहे. My God. माझा देवच बलवान आहे. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. आमेन. There is a release of supernatural power all over the world. संपूर्ण जगामध्ये एक अलौकिक सामर्थ्य मोकळं होत आहे. And it is all released to the church. आणि ते सगळं चर्च द्वारे मोकळं होतं बरं का. Every power has been given to the church. प्रत्येक सामर्थ्य एक तर चर्चलाच दिलं गेलेलं All आहे. the supernatural manifestation can be found in the church. अलौकिक प्रगटीकरण चर्च मध्येच तुम्हाला दिसणार आहेत. It operates in diverse ways. आणि वेगवेगळ्या मार्गाने ते सगळं काम करतं. Different manifestations. वेगवेगळी प्रगटीकरण व्यक्त व्हायचे प्रकार वेगळे The असतात. word of knowledge, the word of wisdom, gifts विद्येचा of शब्द, healing, ज्ञानाचा शब्द, आरोग्याचं दान, discerning of spirits. आत्मे ओळखायची कुवत, All these things are available to the church. या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर चर्चला उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, वापरल्या तर मिळतील. The gifts of prophecy, भविष्यवाणीचं दान the interpretation of tongues, आणि झालेल्या अन्य भाषेचा अर्थ सांगायचं दान, the gift of faith, विश्वासाचं दान, working of miracles, चमत्कार करण्याचं दान, gift of healing. आरोग्याचं दान, Everything is provided to the church. सगळं पुरवलेलं आहे चर्चला. Amen. मला मिळत नाही म्हणून नाहीये असं नसतं. सगळं आहे. And you will find it more in operation in these last आणि या days. शेवटच्या दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी वाढत्या प्रमाणात तुम्हाला कार्य करताना It दिसतील. won't take time. वेळ नाही Things लागणार. will happen just like that. अशा होतील गोष्टी. टाइम नाही Immediate लगेगा. healing, ऐसा होएगा. immediate deliverance, लगेच आरोग्य, immediate problem, लगेच सुटका, blessings. लगेच आरोग्य, लगेच सुटका, लगेच आशीर्वाद. Amen. Amen. God is re-engineering everything. देव कसं सगळं परत इंजिनिअरिंग करतो. Yes. दुरुस्ती सगळी करतोय परत. He is repackaging again, once again for the end time church. आणि शेवटच्या काळातल्या चर्चसाठी देव परत सगळं पॅकिंग करतोय व्यवस्थित. Yes, he is repacking it. रिपॅकिंग ज्याला म्हणतात की पॅकिंग एकदा झालं होतं पण आता देव ते रिपॅक करत आहे शेवटच्या काळामध्ये. Because these are the last days. कारण हे शेवटचे दिवस He wants आहेत. to give you quick things. देवाला तुम्हाला पटकन गोष्टी द्यायच्या आहेत. Praise God. देवाला Because धन्यवाद. there is hardly any time कारण left. की आता वेळ फारसा उरलेला नाही. Amen. Amen. There will be manifestation in every area of your life. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात तुला ते प्रगटीकरण पाहायला You मिळेल. will not die of insecurity.
असुरक्षिततेमध्ये तू मरणार नाहीस. The devil cannot kill you. सैतान तुला असं तर ठार मारू The शकणार devil नाही. cannot destroy you. सैतान असं तर तुझा नाश करू शकणार नाही. You will not be forgotten at the backside of the desert. आणि त्या रानाच्या पाठीमागे कुठेतरी तू विसरला गेला असं नाही होणार. God will reach to you देव तुझ्यापर्यंत पोहोचणारच. to bless you, तुला आशीर्वाद द्यायला, to heal you, तुला आरोग्य द्यायला, to deliver you. तुला सुटका द्यायला. Praise God. देवाला धन्यवाद. God wants to put you on the global platform. देवाला तुला वैश्विक मंचावर आणून ठेवायचंय, ज्याला You are- ग्लोबल म्हणतात. You are talking about locally. तू फक्त स्वतःच्या स्थायिक परिसराविषयी बोलतोय. God is saying, देव म्हणतोय, I don't want you to be locally famous. I want you to be globally famous. माझी इच्छा नाही की स्थायिक परिसरामध्ये फक्त तू प्रसिद्ध व्हावा. माझी इच्छा आहे की तू वैश्विक जगामध्ये प्रसिद्ध व्हावा. People have small dreams, small visions. पण काय करायचं, लोकांची स्वप्नच एवढी छोटी तोटकी असतात. See, the entire universe is standing on tiptoe for one person who will touch them. संपूर्ण सृष्टी खरं म्हटलं तर वाट बघत आहे असं आपल्या उभ्या टाचांवरती की एक कोणीतरी व्यक्ती सापडावा की जो येऊन आमच्याशी बोलेल. Somebody who has got God with की him. ज्याच्यासोबत देव आहे असा The एक true माणूस God. सापडावा. खरा देव ज्याच्या सोबत आहे असा एक माणूस सापडावा अशी वाट संपूर्ण सृष्टी विश्व जग बघत आहे. Yes, the world is yearning for that kind of अख्खं manifestation. जग कंठ आहे अशा पद्धतीच्या प्रगटीकरणाची वाट बघत की कब आएगा, कोण आएगा, खडा रहेगा. One word and the devil has to go. एक शब्द आणि सैतान गेला I पाहिजे. remember मला आठवतं many years back अनेक वर्षांपूर्वी when I used to be dealing with demon possession. जेव्हा सैतानग्रस्त लोकांना मी हाताळायचो. I used to sit from 8 o'clock till 9 o'clock at night to deal with one demon. बा सकाळी 8 पासून रात्री 9 वाजेपर्यंत एकेकाळी मी सैतानग्रस्त लोकांमधून सैतान हकलायला वेळ घालवायचो, But वेळ today, द्यायचो. पण आज God has repackaged everything for me. देवाने सगळं रिपॅक केलंय माझ्यासाठी. He says, ते म्हणाला, one word you say, तू एक शब्द बोल, and the devil has to go. सैतान गेलाच पाहिजे. आता सकाळी 8 ते रात्री 9 नाही. आता एक शब्द शनिवारच्या सभेमध्ये शेवटच्या प्रार्थनेमध्ये एक शब्द बोलतो, सैतान जाईल. Everything has been put in place for eternity to operate. म्हणजे सगळं जागच्या जागी पाडून ठेवलं, अनंत काळ त्यामध्ये कृतिशील व्हायला. And this is the time that I have been waiting for. आणि याच वेळेची मी वाट बघत This होतो. is the time you should be waiting for. याच वेळेची तूही वाट बघायला हवी आहे. Greater manifestation, मोठं प्रगटीकरण, greater power, मोठं सामर्थ्य, greater blessings, मोठे आशीर्वाद, greater miracles. मोठे चमत्कार. Enough living in the natural level, बाद झालं आता नैसर्गिक स्तरांवरती अरे संसार करतच जाणं. tapping from the spiritual realm. तर आता जरा आध्यात्मिक स्तरांमध्ये हात घाला. मी म्हणते तसं उत्तर अभी आखाडे में. Praise देवाला God. धन्यवाद. Because we are in our finest कारण hour. की आपण आता शेवटच्या तासाला येऊन पोहोचलो. The finest hour. शेवटचा तास, Best hour. अगदी अतिउत्तम तास. There is blazing glory everywhere. सगळीकडे पेटलेला गौरव आहे आता. The candle is lit to the fullest. आणि ती समयी पूर्ण जळत The आहे. light is shining to the fullest. प्रकाश तेजोमय चमकत The आहे. manifestation is to the fullest. प्रगटीकरण अगदी संपूर्ण The आहे. revelation of the word of God is to the fullest. देवाच्या शब्दाचं प्रगटीकरण पण संपूर्ण The आहे. Bible is complete. बायबल संपूर्ण आहे. Works of Jesus is finished. येशूंची कृत्य The संपलेली Holy आहेत. Spirit has come down. पवित्र आत्मा आलेला आहे. Manifestation has to be there. आणि त्या प्रगटीकरणात तुम्ही असायलाच हवंय. कारण हा शेवटचा तास आहे. Praise God. कल करेंगे में ऐसे ही मत रह जाना, आज करके खुला हो The जाना. devil knows सैतानाला his माहिती time is short त्याची वेळ कमी आहे. and he is terrified. म्हणून तर सैतान घाबरलाय. You should not be terrified. अरे तू नाही घाबरायचं. He is terrified सैतान घाबरलाय. because his time is short. कारण सैतानाची वेळ कमी He आहे. has come down with a rage. आणि तो आलेला आहे तो राग खाली घेऊन. Praise God. सैतान ती सगळी चिडचिड घेऊन खाली आलाय. Let him not chase you, you chase him. सैतानाने तुझ्या मागे येऊ नये, तू सैतानाच्या मागे लाग. As you walk in faith, जसं तू विश्वासाने चालशील you will see every opposition disappear before you in Jesus' name. तसं तुझ्या लक्षात येईल प्रत्येक विरोध तुझ्यापासून येशूंच्या नावात निघून गेलेला आहे. Increase our faith, Lord Jesus माझ्या Christ. प्रभू येशू ख्रिस्त आमचा विश्वास वाढव रे बाबा. Increase our faith in these last माझ्या days. येशू शेवटच्या दिवसांमध्ये आमचा विश्वास वाढव रे बाबा. Praise God. देवाला धन्यवाद. Every delay has to be lifted up in Jesus' name. आता उशीर वगैरे नाही हा, सगळा उशीर आता गेला पाहिजे येशूंच्या नावात. Amen. कल करेंगे सो आज कर, आज करेंगे सो अभी कर. You are called for glory. तुला गौरवासाठी बोलावलंय. You are called for elevation. तुला उन्नतीसाठी बोलावलंय. You are called to do mighty works for God. तुला देवासाठी महान कृत्य करायला बोलवलंय. Enough of your shame. बाद झाला आता लज्जा In the अपमान place असं of your तसं. shame, there has to be glory. लज्जेच्या जागी आता गौरव यायला हवाय. You have to remove the garment of mourning.
तुला तो शोकाचा झगा काढावा लागेल Put on the garment of rejoicing. आणि आनंदाचा झगा घालावा लागेल. This is a new day. हा नवीन दिवस आहे This is a new way. आणि नवीन मार्ग आहे. All things have become new. सगळ्या गोष्टी नवीन झालेल्या आहेत. Behold, he who is seated on the throne. तो पहा जो सिंहासनावर विराजमान He आहे. says, all things I want to make it तो new. म्हणाला सर्व गोष्टी मला नवीन करायच्या आहेत. Praise God. देवाला This धन्यवाद. grace has to go. त्याची कृपा यायलाच हवी This grace has to आणि go. लज्जा जायलाच हवी. And grace has to come. लज्जा जाऊन त्याची कृपा यायलाच हवी. This grace has to go. लज्जा आणि अपमान जायलाच हवा Grace has to आणि come. कृपा यायलाच हवी. Humiliation has to go. अपमानितपणा जायलाच हवा. Humility has to come. नम्रता यायला हवी. Praise God. देवाला धन्यवाद. Manthala Rabba Shakara बाबा Bara बाबा ये Manthala प्रोफेसी Rabba. हो रही है बेटा. रबा खराबा The devil cannot touch you. रबा शकराबा. सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. He cannot touch you. सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. Unless you play with him, he cannot touch you. सैतानाशी तू खेळायला गेला तर सैतान तुला धुवून काढेल. Unless you let him, he cannot touch you. सैतानाला तू परवानगी दिली तर सैतान तुला धुवून काढेल नाही तर सैतान तुझ्या नादी लागायला पण येणार नाही. Let him not have a field day in your life. नको ना सैतानाला अशी वेळ Hold देऊ. that lady. Hold that Come lady. on, Bring her. help Some somebody. demonic She's power trying is to go operating out in from her. the church. She But wants devil to is go out. troubling her. Because the devil doesn't want her to Ah. sit there. सैतानाची इच्छा नाही की Get ती her तिथे here. बसावी. Get her here. आणा इकडे आणा इकडे आणा. Let not the devil have a field day in your life. सैतानाला कशाला रे धुमाकूळ घालू देता तुमच्या जीवनात. Take care of your mind. स्वतःच्या मनाला सांभाळा. Take care of your अहो thoughts. मनात चाललं काय डोक्यात येतंय काय विचार जपा Stuff it with the word of God. आणि ते डोकं देवाच्या शब्दांनी भरा. The devil should not have free access to your mind. सैतानाला तुमच्या मनामध्ये घुसायला मोकळीकता देऊ नका. Start covering your minds and your thoughts with the blood of Jesus. आपलं मन आपले विचार येशूंच्या रक्तानी झाकायला सुरुवात करा. Fill yourself with the word of God. स्वतःला देवाच्या शब्दाने भरा. इसको ऊपर लेके आना इधर. You can defeat him in a moment. तुम्ही एका क्षणात त्याला पराजयी करू शकता. Praise God. देवाला धन्यवाद. मखाराबा Amen. संतो राबाबा खराबा सिकेराबा Yes. संतराबा See, the devil didn't want her to सैतानाची stay. इच्छा नव्हती की ती इथे राहावी. ती तिथून पळून चालली होती मागे. देव बाप्पा You तुझ्या wanted to run. हा रबा Devil, खराबा संतो रबा I खराबा command you in the name of Jesus. आमा खराबा Leave. संतो रबा खराबा सखराबा Never संतरा enter her again. सोड तिला. In परत the खबर name of Jesus. तिच्यामध्ये आला तर get out. Thank you, Jesus. Lord, touch her. Touch her. Touch her. Touch her. कुठे Touch her. आणलं मला? कुठं आणलं? कुठे आणलं मला सोड. See. मला जायचंय. Then leave in the name of Jesus and never come into her. परत येऊ नको तिच्यामध्ये मग जा. Amen. See, now the devil will go, she will come and give the आता testimony. सैतान तिच्यातून जाईल. zonal leaders take care and make a surrender. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. देवाला धन्यवाद. See, the devil doesn't want you to sit and hear the word हे of असं असतं God. बघा. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही मंदिरात बसून देवाचं वचन असं शांतपणे ऐकावं. He doesn't want you to fill your mind and your heart and your brains with the word of God. सैतानाची इच्छाच नाहीये की तुमचं डोकं तुमचं मन तुमचा मेंदू तुम्ही देवाच्या शब्दांनी भरावा. Fill yourself with the word of God. देवाच्या शब्दाने स्वतःला भरून काढा. That is why reading the Bible is a must. म्हणून बायबल वाचणं म्हणजे अगत्याचं आहे. Otherwise, you cannot think of defeating the नाहीतर devil. तुम्ही सैतानाचा पराजय करायचा विचार सुद्धा डोक्यात आणू शकणार नाहीये. So today I'm going to speak a few points in tackling with the devil. आज काही गोष्टी आणि काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे सैतानाला कसं हाताळायचं यावर. First point, पहिला मुद्दा the devil is defeated. सैतान हरला हे जाणा. First point, पहिला मुद्दा the devil is defeated. सैतान हरलेला आहे. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 2 verse 14, इब्री करा दुसरा अध्याय 14व वचन. since children have flesh and blood, he too shared in their humanity, so that by his death he might destroy him who holds the power of death, that is the devil, and free those who all their lives were held in slavery by their fear of death. इब्री करास पत्र दुसरा अध्याय 14व वचन. तर मुले रक्त मांसाची होती म्हणून तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा भागीदार झाला यासाठी की त्याने आपल्या मरणाने मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान याला नष्ट करावे. Amen. आमेन. Before Christ came, ख्रिस्त येण्या अगोदर the devil had the power of death. सैतानाकडे मृत्यूचं सामर्थ्य होतं. And when we talk about death, आणि जेव्हा आपण मृत्यूविषयी बोलतो it doesn't only mean the cessation of life, मृत्यू म्हणजे फक्त जीवनाचा अंत एवढंच नाही. it involves everything that has life. तर त्याच्यामध्ये ज्या प्रत्येक गोष्ट जे सगळं सजीव आहे ते सगळं त्यात गुंतलेलं असतं आणि मग ते संपलं की त्याला मृत्यू म्हणतात. For instance, उदाहरणार्थ sickness also is a type of death. आजार सुद्धा एका पद्धतीचं मरणच आहे. Anything that leads to death is
not proper. आणि जे काही मृत्यूकडे घेऊन जातं ते ठीकठाक नसतं. Like failure, जसं अपयश, disappointment, नाराजी, frustration, वैताग वाढी, marriage breakup, लग्न तुटणे or anything evil are all part of death. आणि जे काही वाईट अरिष्ट दुष्टाई आपल्या सभोवताली असते ते सगळं मृत्यूतला एक भाग आहे. होता होता ते मरणाकडेच नेतं. But then, पण मग after the death and burial and resurrection of our Lord Jesus Christ, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या मृत्यू पश्चात, त्यांना पुरल्या पश्चात आणि त्यांच्या पुनरुत्थाना पश्चात the म्हणजे devil नंतर has lost his power. सैतानातलं सामर्थ्य, ते सामर्थ्य गेलेलं आहे. Because Jesus took the keys of death and Hades. कारण की येशू ख्रिस्ताने अधोलोकाच्या किल्ल्या स्वतःच्या हातात, मृत्यूच्या किल्ल्या स्वतःच्या हातात घेतलेल्या The आहेत. devil has been stripped by Jesus. आणि सैतानाला येशूंनी उघडा केला The आहे. devil has been defeated by Jesus. सैतानाला येशूंनी हरवलेला आहे. That's why म्हणून his mocking laughter is no more putting fear in us. त्याचं थट्टामय हास्य, सैतानाचं थट्टामय हास्य आपल्यात भीती घालत He नाही. is the father of all life. एक तर सैतान सगळ्या लबाडीचा बाप आहे. And when he says, I will not go, आणि जेव्हा सैतान असं म्हणतो एखाद्यातनं की मी नाही जाणार, he will go. तो जाणारच. Because he is the father of life. पण तो सगळ्या लबाडीचा बाप आहे, तो खोटं बोलतोय. You have to see just the opposite of तुम्ही it. फक्त त्याच्या विरुद्धार्थ बघायचं. तो म्हणतोय ना मी नाही जाणार म्हणजे तो जाणार. Praise God. देवाला धन्यवाद. But the truth is, पण सत्य असं आहे, the devil is crafty. सैतान युक्तिवान आहे He is over smart. आणि जरा जास्ती, ज्याला म्हणतात ना दीडशाणा, तसा आहे. The devil knows सैतानाला ठाऊक आहे that not everyone knows the Redeemer. की प्रत्येकाला उद्धार करताचं ठाऊक नाही. He knows सैतानाला माहिती आहे that many don't read the की Bible. प्रत्येक सगळेच बायबल वाचत नाहीत. बिलीवर आहेत पण सगळे बायबल वाचत नाहीत. Many don't know अनेकांना ठाऊक नाही that he has been defeated. की सैतान हरलेला आहे, याचं ज्ञान नाही अनेकांना. Like most of us Catholics, we never knew that Jesus died on the cross for us. जसं आमच्यातल्या अनेक कॅथलिक लोकांना येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभी मेले हे माहितीच नव्हतं. If you don't know that Jesus died on the cross for us, you आणि don't know that the devil is defeated then. तुम्हाला सुद्धा जर हे माहिती नसेल की येशू आपल्यासाठी वधस्तंभावर मेलेले आहेत, तर मग तुम्हाला कळणारच नाही आणि सैतान पराजयी आहे तुम्हाला समजणारच नाहीये. So the devil uses the weapon of fear. तर सैतान काय करतो? भीती नावाचं शस्त्र वापरतो. The devil uses the weapon of doubt. आणि सैतान शंका नावाचं शस्त्र वापरतो. The devil uses the weapon of ignorance. सैतान अजाणता नावाचं शस्त्र वापरतो. And through these three areas, आणि या तीन भागांद्वारे he keeps you bound सैतान तुम्हाला बांधून in ठेवतो. your condition. तुमच्या त्याच अवस्थेमध्ये बांधून ठेवतो. That is why म्हणून the Bible says बायबल म्हणतं, the just shall live by faith. न्यायी विश्वासाने जगेल. Faith on the word of God. देवाच्या शब्दांवरचा विश्वास त्यावर न्यायी जगेल. Amen. Amen. Not faith on yourself, स्वतःवरच्या विश्वासाने नव्हे, but the word of God. पण देवाच्या शब्दांवरच्या विश्वासाने न्यायी जगेल. The just shall live by the word of God. न्यायी देवाच्या शब्दावर जगेल. इन शॉर्ट, Sometimes कधी-कधी it may not look like it, असं दिसणार नाही, but that should not bother you. असं वाटणार नाही, असं दिसणार नाही, पण त्याच्यामुळे तुला काही फरक पडता कामा नये. Sometimes we see things of evil manifesting in every place. कधी कधी सगळीकडे आपल्याला दुष्टाई प्रगट झालेली दिसते. And some of us Christians say आणि आपल्यातले काही ख्रिश्चन लोक त्यावेळेला म्हणतात, the power of the devil has increased. अरे सैतानी सामर्थ्य वाढलं रे, More wickedity has increased. दुष्टाई वाढली The रे. devil is working. सैतान काम करतोय रे. Where is God? देव कुठे गेला? God is working. अरे देव काम करतोय. Because God does not shout does not mean that the devil is victorious. देव आरडाओरडा करत नाहीये म्हणून याचा अर्थ असा थोडा होतो की सैतान विजयी आहे. Many times बऱ्याच the वेळेला one who shouts the most we think is the strongest. जो घोषणा जोरात करतो आपल्याला असं वाटतं की तोच फार बलवान आहे. That is not true. पण असं नसतं. आरडाओरडा करणारे नेहमीच पेलवान असतात असं काही नाही. My God also is working. माझा देवही कार्य करतच आहे. Many people are coming to the Lord. अरे अनेक लोक प्रभूकडे येतात. तुम्ही बघा ना. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus is giving assignments to everyone today. आणि येशू ख्रिस्त आज प्रत्येकाला काही ना काही कामगिरी देत आहेत. He's saying you work for me. Go. येशू म्हणतात तू माझ्यासाठी काम कर, चल What जा. are you waiting here काय वाट for? बघतोय? कशाची वाट बघतो? माझ्यासाठी काम कर, चल जा. Nobody has employed me. अरे कोणी मला अजून नेमलं नाही. Go and work in my अरे तू vineyard. जा माझ्या द्राक्ष मळ्यात काम कर, जा. No, but it is very late. नाही नाही उशीर झाला. Go. अरे जा ना बाबा. It is 5 o'clock. 5 वाजले. Go. अरे जा ना बाबा. Work in my vineyard. माझ्या द्राक्ष मळ्यात काम कर And whatever is right, I will pay you. आणि जे बरोबर आहे ते वेतन मी तुला देईन. Praise God. देवाला धन्यवाद. You have to live by faith in these last तुम्हाला days. या शेवटच्या दिवसांमध्ये विश्वासाने जगावं तर लागेलच. आपण बिलीवर आहे. When you refuse to live by faith, आणि विश्वासाने जगणं जर आपण नाकारलं, the devil will put fear in you. अहो सैतान तुमच्यात भीती घालेल ना मग. And fear will make you to say negative things. आणि ती भीती तुम्हाला नकारात्मक गोष्टी बोलायला You लावेल. are a child of अरे God. असं कसं? तू देवाचा संतान You आहे. have the authority over your sickness. तुमच्याकडे तुमच्या आजारांवरचा अधिकार आहे. You should not tolerate the devil in your body first. तुम्ही तर पहिलं स्वतःच्या शरीरात सैतानाला सहन करून घेऊ नका.
You can tolerate to an extent in your house, but not in your body. काही प्रमाणात सैतानाला तुम्ही घरात सहन करून घ्याल तर चालेल, पण स्वतःच्या शरीरात त्याला सहन करायचं नाही, हाकलायचं. If he has reached your body, he will reach your soul. सैतान जर तुझ्या शरीरापर्यंत पोहोचलाय तर तुझ्या जीवात पण घुसणार आहे He will reach your spirit. आणि मग होता होता आत्म्यात पण थैमान मांडणार He can go around here. आणि मग इथे तो इथे फिरणार He may go anywhere. आणि सैतान कुठेही जाईल, No problem. काही हरकत नाही. Sometimes he may come in your house and go out. कधी कधी सैतान तुमच्या घरात येईल आणि जाईल. I mean, you should tackle with him. अर्थातच तुम्ही तेही हाताळायला हवंय, But don't wait till he comes in your house, that is in your heart, in your body. पण तुमच्या देहरूपी घरात सैतान यायची वाट बघू नका, हृदयामध्ये सैतान घुसायची वाट बघू नका. If you fail to use your authority, जर तुम्ही तुमचा अधिकार वापरण्यात निकामी झालात you will always remain down. तर तुम्ही नेहमी खालीच बसाल He will not leave you for a moment. आणि मग सैतान एक क्षण तुम्हाला सोडणार नाही. He will go after you. मग सैतान तुमच्या मागे हातून लागेल. Every time he tries to attack you. ज्या दर वेळेला सैतान तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करेल, Say, devil, leave me in त्या दर Jesus' वेळेला name. लगेच बोलायचं, सैताना येशूच्या नावात मला Leave सोड, me in Jesus' मला name. येशूच्या नावात सोड. Amen. घाबरून बसायचं नाही, लगेच तात्कालिक उदर का उदर, जबी का जबी. Some people are attacked in their dreams काही लोकांना स्वप्नांमध्ये सैतान येऊन हल्ला करतो, because that is the easiest way to enter a man. कारण ते सोपा मार्ग असतो. एखाद्या माणसात घुसायचा सैतानाचा सोपा मार्ग म्हणजे सैतान त्या माणसाला रात्रीची घाणेरडी स्वप्न देतो. When you sleep, you are at your weakest. रात्री झोपताना आपण आपल्या अगदी अशक्त पॉइंटवर असतो When you sleep, you are open to anything. आणि आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा आपण कशालाही उघडे असतो. And that is the time the devil takes मग advantage. त्यावेळेला सैतान फायदा घ्यायला येतो He can weaken you with his dreams. आणि सैतान त्याची स्वप्न देऊन तुला कमजोर करून सोडेल बरं का. Maybe next week, so I will speak on dreams. कदाचित येत्या आठवड्यात मी स्वप्न हा विषय I घेईन. will speak on dreams. बोलतोच मी स्वप्नांवर येत्या Different kinds of आठवड्यात. dreams. वेगवेगळ्या पद्धतीची माणसांना स्वप्न पडतात. Praise God. देवाला धन्यवाद. Say, many a times it is not completely the devil's fault, it is our fault because we entertain him. आणि बऱ्याच वेळेला सैतानाची चूक नसते बरं का सगळी, पण आपण सैतानाला जागा देतो आणि म्हणून सैतान अशा पद्धतीचे काहीतरी विचित्र स्वप्न आपल्याला रात्रीला See, देतो. if the policeman does not use his authority, any thug can beat him up. बघा, पोलीस माणसाने जर त्याचा अधिकार वापरला नाही तर कोणीही गुंड येऊन कधीही त्यांना मारून जाईल. If he does not wear his uniform, anybody will take him to be a thug himself आणि and beat him up. पोलिसांनी जर त्यांचा पोशाख किंवा युनिफॉर्म घातला नाही तर कुठलाही गुंड येऊन कधीही त्यांना मारून हाणून जाईल. You have to put your uniform लक्षात always. घ्या मी काय म्हणतोय, तुम्ही तुमचा युनिफॉर्म रोज घालायला You have लागेल. to put on the garment of salvation always. तारणाचा जगा तुला रोज घालायला लागेल. You have to put on the helmet of salvation. तारणाचं शिरस्त्राण रोज घालावं लागेल. The उघडे shield of होऊ नका. You have to have the whole armor of God on you all the देवाची time. संपूर्ण शस्त्र सामग्री तुम्हाला धारण करावी लागेल. Praise God. लागेल म्हणजे लागेलच. When you are sick, जेव्हा तुम्ही आजारी पडता, the word is given. शब्द दिलेला आहे. By his stripes you are अहो healed. करताय काय आजारी पडल्यावर? शब्द दिलाय, त्याला बसल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालंय. Say, devil, no, you cannot touch me. मग लगेच बोलायचं, सैताना तू मला हात लावू शकत नाही. By your stripes I am healed, येशूच्या Lord. बसल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे. The devil has to back off आणि मग सैतान माघार घ्यायलाच हवा, because he कारण knows मग सैतानाला कळतं that you understand the scriptures. की ह्या माणसाला देवाचं वचन ठाऊक आहे. से- मग सैतान येत नाही. The devil will always use rightfully what belongs to the Lord and corrupt it. आणि सैतान काय करणार? योग्य रीतीनं जे प्रभूचं आहे ते घेणार, ते भ्रष्ट करणार. Yes. He does not have his own Bible. सैतानाकडे काही स्वतःचं बायबल नाही आहे. The first time he uttered something, he twisted the Bible and gave it to Adam and Eve. पहिल्यांदा सैतान जे काय बोलला एदेनेच्या बागेमध्ये आदाम हवेशी बायबलचे शब्द घेतले, ते सगळे विस्कळीत केले आणि आदाम हवेला दिले. Say, he does not have his own. सैतानाकडे स्वतःचं बायबल नाही, Religion. त्याला काही No. स्वतःचा धर्म नाही. सैतानाकडे काही स्वतःचा धर्म नाही, स्वतःचं बायबल नाही. तो देवाचं घेतो, सगळं चुरगळून विस्कळीत करून लोकांना देतो. Say, the devil has no power. सैतानाकडे सामर्थ्य नाहीये. The power he uses is the power you give to him. जे सामर्थ्य सैतान वापरतो ते तू त्याला दिलेलं आहे म्हणून तो वापरतोय. Otherwise he cannot because he नाही is तर सैतान defeated. नाही करू शकत, कारण तो पराजयी आहे. So every satanic power तर प्रत्येक सैतानी सामर्थ्य that wants to bring you down, ज्याला तुम्हाला खाली that पाडायचं, wants to destroy you, ज्याला तुमचा नाश करायचा आहे, will be cut off now in Jesus' name. आता ते येशूंच्या नावामध्ये पाडलं If जाईल. you take that authority, जर तुम्ही अधिकार घेतला आणि वापरला तर every arrow that is assigned against me, प्रत्येक बाण जो माझ्या विरुद्ध ठरलेला आहे, against my progress, माझ्या बढती विरुद्ध, against my promotion, माझ्या प्रगती विरुद्ध, against my family, माझ्या परिवाराविरुद्ध,
I command you in the name of Jesus. प्रत्येक ठरलेला बाण जो आहे तो येशूच्या नावात मी आज्ञा करतो. Go back in Jesus' परत name. जा, परत जा, येशूच्या नावात परत जा. You have to speak those words. तुम्हाला हे शब्द बोलावे लागतील. घुम्या ढम्यासारखं बोलून काम होणार नाहीये. Praise God. बिलीवर झालो म्हणजे सगळं झालं असं नसतं. बोलल्याने होत आहे रे, आधी बोला. You are as powerful as you say. जेवढे शब्द देवाचे बोलाल तेवढे तुम्ही सामर्थ्यवान राहाल. Second point. दुसरा मुद्दा, Don't allow the devil to feed you. सैतानाला तुम्हाला खाऊ नका घालू देऊ. The devil is not your father and mother to feed you good manna from heaven. सैतान काही तुमचा आईबाप नाहीये स्वर्गातून आलेला चांगला मान्ना तुम्हाला खायला घालायला. Don't think so that what the devil feeds you is manna from heaven. असा नका विचार करू सैतान जे तुला खायला घालतोय ते स्वर्गातून आलेला मान्ना आहे. He will never feed you the right food. अरे तो सैतान आहे, तो कचराच खायला घालणार आहे. He will give you garbage. He will give you poison. सैतान तुला केर कचराच खायला घालणार, तो विष बाधाच करवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So don't take his food as real food तर for you. सैतानाचं अन्न तुम्ही खरं अन्न म्हणून स्वीकारून घेऊ The नका. best food is the word of God. अति उत्तम अन्न देवाचा शब्द आहे. No poison in it, no mixture in it. त्याच्यामध्ये काही भेसळ नाही, त्याच्यामध्ये काही विष नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Exodus 3:11 and 12. निर्गमचा 3रा अध्याय 11 आणि 12. And Moses said unto God, Who am I that I should go unto Pharaoh and that I should bring forth the children of Israel out of Egypt? And he said, Certainly I'll be with you. निर्गमचा 3रा अध्याय 11 आणि 12. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, मी फारोकडे जावे आणि इस्रायलाच्या संतानास मिस्रातून बाहेर काढावे आणावे असा मी कोण आहे? मग तो म्हणाला, खचित मी तुझ्या संगती असेन. See, the devil was putting those wrong thoughts in Moses. म्हणजे काय, सैतान मोशेच्या डोक्यात चुकीचे विचार घालत होता. And so he made the statements coming from the devil. आणि म्हणून सैतानाकडनं आलेली विधानं मोशेनी केली I'm not such a person for such a big job. की एवढं मोठं काम करायसाठी मी काय माणूस नाही बाबा. Why me, O Lord? माझ्याच्याने होणार नाही. मी का? I mean, I cannot do it. मला नाही जमणार आहे. Take my neighbor. माझ्या शेजाऱ्याला घ्या. If you don't take the right side one, take the left side one. उजवा शेजारी नाही तर डावीकडचा शेजारी घ्या. मला नाही होणार. But don't take me. मला नका घेऊ. See, the devil was saying, सैतान बोलत होता Don't put your hand in it. की तुझा हात नको घालू त्याच्यात. Don't. नको नको. Now is your retirement time. आता निवृत्तीचा काळ आहे. रिटायर व्हायचा Play आता. safe. आता तू सुरक्षित खेळ. Don't take risks. कशाला जास्तीचा डोक्याचा ताप, धोका कशाला घ्यायचा? असं सगळं. Your end time has come. आता तुझा शेवटचा काळ आला. आता कधी मरशील माहित नाही. Don't take up the cross. कशाला वधस्तंभ उचलतोय? Already your body is a cross. ऑलरेडी तुझं शरीरच आता वधस्तंभ झालं. इकडं दुखतंय, तिकडं दुखतंय, तिकडं खुपतंय, इकडं खुपतंय. आणि जास्तीचे धोके प्रभूसाठी पत्करायला तू पुढे चाललाय. असं See, if you take up the cross, you will die before जर time. तू वधस्तंभ उचलायला गेला आणि काहीतरी वेगळा तर वेळेच्या अगोदर मरशील. Don't work for the church so much. आता चर्चसाठी एवढं कशाला काम You will lose करायचं? your peace. तुझी शांती जाईल. Some people will start hating काही you. लोक तुझं तिरस्कार करतील. This एवी is- तेवी करता येतं, जाऊ दे. हालेलुया. Pass off this earth with peace. आणि शांतीनं हे जग सोडून जा. God said, देव You बोलला, are the one. एक्सक्यूज मी तुलाच निवडलंय. Moses said, I'm 80 years मोशे old. म्हणाला, नाही नाही, मी 80 वर्षाचा You should झालो. have come when I was 40 years दे बाप्पा, old. तू उशीर केला. मी 40शीत असताना भर जवानीत आला असता तू तर मी मानलं You should असतं. have come and met me in the palace. आणि तू महालात मिसर देशात येऊन मला भेटला असता तर दे बाप्पा मी होकार दिला Here असता. you're meeting me in the desert. इथं रानात येऊन मी 80चा असताना तू मला बोलतोय. Already married. आता लग्न झालं. Working with my father-in-law. आता सासऱ्याच्या घरी काम करतोय His मी. business I'm taking care. सासऱ्याचा व्यवसाय सांभाळतोय I'm मी. 80 years old. मी 80 वर्षाचा झालोय. God said, देव बोलला, You go. ए मोशे Don't बंद talk too much. वो बंद कर. दिस गॅप बंद कर. वो गॅप. I want you to do it. माझी इच्छा आहे तू करायचं म्हणजे करायचं. See, and my proof is that when you bring the people to Mount Horeb, आणि माझा पुरावा असा असेल की जेव्हा तू लोकांना होरेब डोंगराकडे आणशील then you will know it was I who was with you. मग तुला कळेल की मी तुझ्या सोबत होतो आणि आहे. Praise God. देवाला धन्यवाद. ही Amen. तुला पाठवलेली खूण असेल. In John 8:44, Jesus said, योहान 8:44 मध्ये येशू म्हणाले, when the devil speaks a lie, सैतान जेव्हा खोटं बोलतो he speaks of his own native language. तेव्हा तो स्वतःची भाषा बोलतो. For ती त्याची he is- मातृभाषा. खोटं बोलणं सैतानाची मातृभाषा आहे. For he is a liar कारण तो खोटारडा आहे and the father of all lies. आणि सर्व लबाडीचा बाप आहे. Yes, there is no greater liar than the devil. सैताना एवढा मोठा लबाड आणि खोटारडा कोणी नाही. Some people find it difficult to believe God's promises काही लोकांना देवाने दिलेल्या अभिवचनांवर विश्वास ठेवणं अवघड जातं. because they have seen so many things in the natural world कारण नैसर्गिक स्तरामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी पाहिलेल्या that असतात seem to contradict them. आणि त्या गोष्टी मग त्यांना विरोधाभास वाटतो. Oh, they say, oh, some people went to church, they got broke. आणि ते लोक म्हणतात, नाही काही लोक चर्चला आले आणि त्याच्यानंतर त्यांची दळिद्री झाली. I have seen some people tithe and then
then they lost everything. अरे काही लोकांना मी दशांश देताना पाहिलं आणि नंतर ते गरीब झाले. I have seen those people who are going to church suddenly become sick. अरे काही चर्चला जाणारे लोक मी अचानक आजारी पडलेले पाहिले. See? And so the devil starts pinpointing all these negative आणि things. सैतान या सगळ्या नकारात्मक गोष्टी काही बिलीवर लोकांना असं इशारे करून दाखवतो. बघ बघ, Because there is a deceiver at work. कारण की एक तो फसवणारा काम करतो ना, See? तो फसवणारा सैतान काम करतो ना. And he started right from the Garden of Eve. आणि ते एदेनेच्या मागेपासूनच गोंधळ सगळे सुरू झाले. Always trying to trick mankind. आणि नेहमी मनुष्य जातीला कुठेतरी फसवायचं सैतानाचं आद्य कर्तव्य मानतो तो. Always telling them that God's word is not true. आणि नेहमी देवाच्या लोकांना असं सैतानाने सांगणं की नाही नाही देवाचा शब्द खरा नाही आहे, जसं हवेला तो म्हणाला. Did God say this? काय हवा बाई, Did God mean this? देव असं बोलला काय, देव असं म्हटला का तुला से- असं. He has been operating for thousands of years. हजारो वर्षांपासून सैतान काम करत He आलाय is a master of it. आणि तो त्याच्यामध्ये त्यांनी प्रभुत्व घेतले. उसके पास मास्टरी है इसकी. Amen. Sometimes you feel, oh, the word of God is not working. कधी कधी तुला असं वाटत असेल की अरे देवाचा शब्द कामच करत नाहीये. And he will make it to look that the word is not working. आणि सैतान असं तुला दाखवून देईल की बघ तू एवढं देवाचं वचन करतो ते वचन कामच करत नाही. You should stick on. That's why you need असं नाही, faith. तुम्ही विश्वासाने चिकाटीने राहायचं. म्हणून That's why you have to विश्वासाची have गरज आहे. faith. म्हणून तुमच्यामध्ये विश्वासाची गरज आहे. That's why you need endurance. आणि म्हणून तुमच्यामध्ये चिकाटी पण पाहिजे. Amen. आधेमध्ये असं गडबडायचं नाही. Say, I don't care about his appearance. असं म्हणायचं सैताना मला तुझी काही पडलेली I नाही, don't care about your word. मला परवा नाही तुझ्या शब्दांची. सैताना माझ्या नादी लागायला येऊ नको. Because you always twist the word of कारण तू God. नेहमी देवाचा शब्द असा मुरगळून पिरगळून काहीतरी करून I सांगतो. believe the word. माझा देवाच्या शब्दावर विश्वास I आहे refuse to doubt the word. आणि मी देवाच्या शब्दावर शंका घेणार नाहीये. नाद सोड, Amen. माझा नाद खुळा आहे तो सोड. And let me show you what I mean. आणि मला तुम्हाला दाखवू दे माझा अर्थ काय. Have you seen a magic show? म्हणजे मी काय म्हणतोय मला तुम्हाला दाखवू दे. तुम्ही कधी जादूचा शो पाहिलाय? When somebody crawls into a box. जेव्हा कोणीतरी काय डब्यामध्ये गेला, Ha. They put him in the box त्याला डब्यात घातलं, and then they cut him. हा म्हणजे माणूस डब्याच्या आत आहे आणि वरून ते कापतायत And you can see it with your own 2 eyes. आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या 2 डोळ्यांनी दिसतंय. The fellow's 2 feet are sticking out on one side. त्या माणसाचे 2 पाय असे बाहेर आहेत And his head is poking out from the other side of the box. आणि डोकं बॉक्सच्या दुसऱ्या बाजूनी बाहेर आहे And the box is plainly cut into 2. आणि बॉक्स अगदी प्लेनली 2 भागात कापला जातो. And then the magician, he surprises us more by, shifting both the half-cut boxes in both sides. आणि तो जादूगार मग आपल्याला अजून आश्चर्याचे धक्के हे कर्म करून देतो की तो कापलेला डबा व्यवस्थित वेगळा करून आपल्याला And दाखवतो. then suddenly that fellow comes out of the box, jumps on the stage. आणि अचानक तो बॉक्सच्या आत गेलेला उडी मारून स्टेजवर येतो. All in one piece. सगळं म्हणजे 1 पीस मध्ये अख्खाच्या अख्खा. I mean, did you believe that? What is happening there? विश्वास ठेवला तुम्ही हे सगळं काय See, होतंय? the fellow was cut into half. त्याला 2 भागात कापलं, तो डव्यात होता. See? Huh? But was he really cut into half? मग त्याला काय 2 भागात खरोखर कापलं होतं का? You cannot cut a person into half and एखाद्या that person lives. माणसाला असं 2 भागात चिरलं तर तो जगणार आहे का? से- तो काय कांदा आहे? See, that is a trick, you know it. पण ही ट्रिक असते ना, तुम्हाला माहिती असतं तेवढे तर तुम्ही हुशार आहातच. It's a deception. तुम्हाला कळतं की नाही नाही ही फसवणूक आहे. Something appeared to you before your eyes, but it is not so. काहीतरी डोळ्यांसमोर आलं पण असं नाहीये, हे फसाया जा रहा है, हे लगेच कसं कळतं? See, you may not know the science of it or how it. आणि went on. अर्थातच त्याच्या मागचं शास्त्र तुम्हाला कळणार नाही की हे असं कसं झालं. Otherwise, why he is a magician? You would have been a नाही तर magician. मग तुम्ही जादूगार झाला असताना तो जादूगार आहे, हे So- असं कसं झालं त्याचं शास्त्र त्याला माहित असेल, So- आपल्याला कशाला? You may not be able to explain it. तसं तुला नाही स्पष्ट करून सांगता येणार की डब्यातला माणूस आणि मग तो चिरला वगैरे But वगैरे. you know one thing, that fellow was really not cut. पण तुम्हाला एक फक्त माहिती असतं की तो माणूस काही 2 भागात चिरलेला नाहीये. Say, amen? आमेन. But what you do is, पण मग तुम्ही काय करता? you refuse to believe your eyes. तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती विश्वास ठेवणं नाकारता. Isn't it? है You ना? refuse to believe तुम्ही your eyes. नाकारता की नाही नाही डोळ्यांना दिसलेलं असलं तरी सुद्धा हे बरोबर नाही, हे खरं नाहीये. It is not true. नाही हे खरं नाहीये. Do you immediately call the police? No. तुम्ही काय लगेच पोलिसांना बोलवता का? You know. घुमा 100 घुमा बुला पोलीस. Though my eyes are showing this fact, it is not true. तुम्हाला माहिती असतं माझ्या डोळ्यांना जरी वास्तविकता दिसत असली तरी सुद्धा हे खरं नाहीये. That is exactly the way you need to be where the word of God is concerned. बस देवाच्या शब्दाचा प्रश्न आला की बरोबर असंच आपण वागायचं. You see something else, but the reality is something else. की दिसायला तुला काहीतरी वेगळं दिसत असेल पण खरेपणा काहीतरी वेगळा आहे. The devil shows you something else, the reality is something else. सैतान तुला काहीतरी वेगळं दाखवतो पण खरं काहीतरी वेगळं असतं. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? If I wanted, I could have taken a bulb and eaten and shown to you. माझी इच्छा झाली असती ना तर मी एखादा बल्ब हातात घेऊन तुम्हाला खाऊन दाखवला असता. Yes, 1 dozen bulb I can eat. 1 डझन बल्ब मी खाऊ शकतो काचेचे.
and really eat, are not putting at the side here. आणि खरोखर खाऊन चावून खाऊ शकतो हं, असं बाजूला वगैरे ठेवून नाही. I used to do that magic. मी करायचो. I and my brother ही Paul, जादू सगळी मी आणि माझा जुळा भाऊ पॉल हे सगळे उद्योग आम्ही केलेले आहेत. when we were small. लहान असताना अर्थातच. नको ती प्रबळ इच्छा आता. Because कारण we bought some magic books. आम्ही काही जादूगिरीची पुस्तकं घेतली. There is a science behind it. त्याच्या मागेही एक शास्त्र असतं. I don't know how much it डोंबल्याचं works, but शास्त्र किती काम होतं माहित नाही. we bought it for 3 rupees, that book. 3 रुपयाला आम्ही ते पुस्तक तेव्हा घेतलं. And we put something in it, in And- that bulb. And I and Paul, we sat in the room. आणि मी आणि पॉल आम्ही दोघं जण एका खोलीत बसलो. And we said, we are going to eat it now. आणि आम्ही ठरवलं की आता आपण ही काच बल्ब म्हणजे काच खायची. Before we show it to our friends, we have to see whether it works. आणि मित्रांना दाखवायच्या अगोदर बघू ना काम होतंय का. And म्हणजे so we broke that bulb. तो बल्ब आम्ही असा आपण लसूण फोडतो तसा फोडला. And then Paul took one piece, I took one piece. पॉलनी एक तुकडा घेतला, मी एक घेतला. And now I said, Paul, you eat first. मी म्हटलं पॉल तू आधी खा, बल्ली का बकरा पहिला तू He बस. said, no, you eat first. पॉल म्हटला नाही नाही पहिले तू. I said, we will lock ourselves because we don't want mummy to मग know मी about म्हटलं it. स्वतःला लॉक करू, खोलीचा दरवाजा बंद कर, मम्मीला काही दिसायला नको. बिचारी मम्मी. We used to do a lot of pranks, I and my brother असं Paul. खूप सगळं खुळं पण मी आणि माझ्या भावाने Very, पॉलने very केलं. naughty. फार नॉटी, इतके खोडकर की ज्याला सुमारच And नाही. then मग I said, we both will eat together. म्हटलं दोघं एकत्र खाऊ So चल. if we die, both will म्हणजे die. मेलो तर दोघं एकत्र मरू, We are twins, we'll die. नाहीतरी आवळे जावळे जुळे एकत्रच मरू. So we both ate. दोघांनी खाल्लं. The full glass, biting it with our teeth. पूर्ण काच ती अशी चावत चावत, हो का. Then we waited. आणि वाट पाहिली, We didn't die. नाही मेलो. Then we ate another one. अजून another. खाल्लं. And then we showed it to all our friends. आणि आमच्या सगळ्या मित्रांना आम्ही दाखवलं. So I and Paul would have been like Sarkar. What is it? सरकार. Sarkar. हा मी आणि पॉल सरकार एक आहेत ना त्यांच्यासारखे झालो असतो. एक आहेत जादूगार, काय ते मी विसरले नाव. See, there is a science behind it. There is a trick behind it. There is the devil behind it. त्याच्या मागे शास्त्र असतं, युक्ती असते आणि सैतान असतो. So Satan, when he shows something in the natural तर world, सैतान जेव्हा नैसर्गिक जगात आपल्याला काहीतरी दाखवतो, something that contradicts it, असं काहीतरी की जे विरुद्धच आहे, you have to say, well, I saw that, तुम्ही म्हणायचं मी बघितलं but I will not believe पण it. मी विश्वास नाही ठेवणार. I'm just going to stick to the word of मी God. फक्त देवाच्या शब्दाला धरून राहणार आहे. Amen. Amen. If you do that, जर तुम्ही असं केलं the father of lies will never be able to put more thoughts in you. तर तो लबाडीचा बाप सैतान तुमच्या डोक्यामध्ये अजून विचार घालू शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Fact is one thing, truth is another thing. वास्तविकता एक वेगळी गोष्ट असते, सत्य वेगळं आहे. Bible is the truth, बायबल सत्य आहे and the truth will set you free. आणि सत्य तुला मोकळं करेल. Third point, तिसरा मुद्दा, discourage the devil. सैतानाला नाराज करा. नाराज, Discourage him. एकदम नाराज करा सैतानाला. Bible says बायबल म्हणतं in Luke 6:22 and 23, लूकचा 6वा अध्याय 22 आणि 23. blessed are you when men shall hate you and when they shall separate you from their company and shall reproach you and cast out your name as evil for the Son of Man's sake. Rejoice you in that day and leap for joy, for behold, your reward is great in heaven, for in the like manner did their fathers unto the prophets. लूकचा 6वा अध्याय 22 आणि 23 वचन. जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे माणसे तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ती आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव वाईट म्हणून काढून टाकतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. त्या दिवशी आनंद करून उड्या मारा, कारण पहा आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण त्यांचे पूर्वज भविष्यवाद्यांना तसेच करीत होते. Praise God. देवाला धन्यवाद. Do you want to know how to depress the devil? तुम्हाला समजून घ्यायचंय का की सैतानाला कसं नाराज करायचं? Just follow the instructions in that last verse. या शेवटच्या वचनात जे काही मार्गदर्शन दिलंय ते पाळा. When persecution comes, जेव्हा आपल्या घरातनं समाजातनं आपला छळ होतो, when friends and families criticize you because you are laying hands on the sick and praying for the sick, मित्र परिवार तुमची निंदा करतात कारण की तुम्ही आजारांवर हात ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना करताय. when you carry the big Bible everywhere आणि मोठं बायबल जेव्हा तुम्ही सगळीकडे घेऊन फिरायला and they लागता laugh at you, आणि मग तुमचा समाज, घर, कुळ, खानदान तुम्हाला बघून हसायला लागतं. when you preach the gospel they mock at you, सुवार्ता गाजवल्यानंतर ते तुम्हाला नावं ठेवायला लागतात. when you come to church on Sundays they laugh at you रविवारी चर्चला आल्यानंतर ते तुम्हाला बघून हसतात की आणि- काय चर्चला चालला, and they call you a fanatic आणि तुला वेडं म्हणतात. वेडा झालाय वेडा, because you love Jesus. कारण तुझं ईश्वर प्रेम बसलंय म्हणतात. वेडा झालाय. Don't be afraid. अजिबात घाबरायचं नाही. Jesus says rejoice. येशू म्हणतात आनंद करा. Shout hallelujah. हालेलुया, जोरात Leap ओरडा. up for joy. आनंदाने उड्या मारा, Because that will discourage the devil. त्यातून सैतान नाराज होईल.
हालेलुया. That will discourage the devil. त्यातून सैतान नाराज होईल. If you want to give a heart attack to the devil, rejoice when you are persecuted. तुम्हाला सैतानाला हार्ट अटॅक द्यायचा असेल तर जेव्हा तुमचा छळ होतो तेव्हा आनंदाने उड्या मारा. When you want to give the devil diabetes, then you rejoice when you are persecuted. जेव्हा तुम्हाला सैतानाला डायबिटीज म्हणजे मधुमेहाचा आजार द्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं? छळ होताना आनंदाने उड्या मारायचा म्हणजे त्याची शुगर वाढते. Praise God. देवाला धन्यवाद. Why does he allow persecution? का तो छळांची परवानगी देतो? So that you will stay hurt. अशासाठी की तुम्हाला वाईट वाटावं. So that you will stay in one corner. अशासाठी की एका कोपऱ्यात तू बसून राहावं. So that you will not come to church. अशासाठी की तू चर्चला येऊ So that नये. you will not preach. अशासाठी की तू उपदेश करू So that you नये. will not say Jesus, अशासाठी Jesus. तू येशू येशू करू नये. So that you will not pray. म्हणजे मग तू प्रार्थना करणार You will live नाही. in hurt म्हणजे तुला वाईट वाटणार, and रुसणार, pain. फुगणार, वेदना, मग कोपऱ्यात बसणार. See, he is expecting that persecution to hurt you. सैतानाची अशीच अपेक्षा असते की ह्याला वाईटच वाटलं पाहिजे आणि रुसू कोपऱ्यात बसू चर्चला न जाऊ असं See, झालं पाहिजे. he is expecting to damage your faith. सैतानाला तुझ्या विश्वासाला इजा करायची He रे. wants to wipe you out सैतानाला तुला खलास करायचा, and खलास. leave you in dismay. आणि तुला अगदी समूळ नाशात टाकायचंय Say, सैतानाला. I'm not saying you should enjoy the persecution. मी असं नाही म्हणत छळांमध्ये आनंद कर, छळ आहे, छळ आहे, छळ असं नाही. Let me be persecuted, hit me more. आणि मला No. मारताय, मारा, अजून मारा, अजून असं काही मी सांगत नाही. But you can learn to overlook the discomfort of the things that accompany when you live for God. पण देवासाठी जगत असताना ज्या गोष्टी आपल्याला त्रासमय असतात त्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करायला शिका की. Jesus said, focus on the reward that you will get in येशू heaven. म्हणाले जे प्रतिफळ स्वर्गात मिळणार आहे त्याच्याकडे झापड लावल्यासारखं लक्ष दे. Focus on the reward that is coming to you very soon. जे प्रतिफळ तुझ्याकडे लवकर येणार आहे त्याच्याकडे लक्ष दे. बाकी घर, परिवार, खानदान, कुळ, समाज, लोक काय म्हणतात ते सोड. Jesus said येशू बोलले. in Luke 6:22, लूकचा 6 अध्याय 22 blessed are you, तुम्ही आशीर्वादी. not all. सगळे नाही. Blessed are you when people hate you. असेच लोक आशीर्वादित की जेव्हा त्या लोकांचा लोक छळ करतायत, द्वेष करतायत. When will they hate you? तुमचा द्वेष आणि तिरस्कार ते कधी करणार? When you live for Jesus. जेव्हा तुम्ही येशूसाठी जगायला लागणार ते तुमचा तिरस्कार करणार. Amen. मला अगदी हे लोक आवडेनासे झालेले आहेत कारण की हे चर्चला जायला लागलेत असं अनेकांच्या घरात होतं ना. Yes. हो. You झालेलं आहे. know, Paul certainly knew how to do that. पॉलला नक्कीच माहिती होतं हे कसं करायचं. He was an expert in rejoicing in strange conditions. पॉलने तर मास्टरीच घेतली होती विचित्र परिस्थितीमध्ये. PhD Paul had. PhD होती पॉलकडे विचित्र परिस्थितीत आनंद कसा करायचा याची. Because कारण Satan was constantly stirring a storm around Paul. सैतान सातत्याने पॉलच्या सभोवताली वादळ सोडत And होता. Paul was constantly stirring up praises in the midst of the storm. आणि पॉल सातत्याने त्या वादळामध्ये स्तुती स्तवनाचा एक हवन चढवत होता. Praise देवाला God. धन्यवाद. And the devil had heart attack. आणि मग सैतानाला आला हार्ट अटॅक. See, that's why when Paul says, my time has come, I'm going. म्हणून जेव्हा पॉल म्हणाला माझी वेळ आली आहे मी चाललोय, I have run the race, मी माझी finished शर्यत धावली, everything. मी सगळं संपवलंय. Devil said amen. सैतान म्हणाला आमेन, जान छोडी. बोलो. Go सैतान quickly. म्हणाला पटकन जा सर, जान छोडो. Amen. आमेन. Paul said पॉल बोलला something very beautiful about persecution. काहीतरी सुंदर बोलला छळांविषयी पॉल. He said it is not even worth considering comparing the glory that is waiting for you. पॉल म्हणाला जो गौरव आपली वर वाट बघत आहे ना त्याच्या समोर काही तुलनाच नाही या सगळ्या छळांची आणि त्रासांची. काय रडत बसलाय? He said this is nothing compared to the glory that is kept for you. पॉल म्हणाला जे वैभव तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवलं त्याच्या समोर हे छळ आणि त्रास आणि दुखलन खोपलन वाईट वाटलं रुसलन फुगलं हे काही No, नाहीये. I'm not worried, that's why. मला म्हणून काही परवा नाही. I've been beaten, I've been accused, I've माझ्यावर been सगळं mocked झालं. and laughed. सगळं झालं. मला मारण्यात आलं, माझी निंदा झाली, थट्टा झाली, मस्करी झाली, मला खेचलं. काय काय नाही झालं, सगळं झालं, सब हो But चुका. I'm waiting for that reward पण in त्या heaven. प्रतिफळाची वाट बघतो Praise मी God. स्वर्गात. सगळं झालं. मारही खाल्ला, सगळं नाही नाही ते झालं. जितना फेमस होने का वो भी हो गया, कुछ नहीं बाकी बेटा. Praise अभी ऊपर जाने का God. बस. If Paul could rejoice in the midst of beatings आणि पॉल जे ह्या सगळ्या मारहाणीमध्ये आनंद करू शकला and stonings आणि हे दगडमार and जे काही केलं shipwreck झालं, आणि तारू फुटलं and imprisonment आणि कैद and झाला out in the sea आणि समुद्रात काय and गेला every kind of persecution under the sun. आणि सगळे सूर्याखालचे शक्यतो सगळे त्रास आणि छळ त्या पॉलला झाले. He was not a Superman. तो काय सुपरमॅन होता He का? was not a phantom. तो काय फॅन्टम होता का? He was not a तो काय Spider-Man. स्पायडरमॅन नव्हता He काही? was like you and me. तो तुमच्या माझ्या सारखा माणूस होता. Same kind of emotion, त्याच भावना, same kind of pain. त्याच वेदना
आणि त्याला जमलं, आपल्याला का होईना? Praise God. देवाला धन्यवाद. He said तो म्हटलाय in Philippians 4:4, फिलिप्पी 4:4 मध्ये पॉल बोलला, rejoice in the Lord. प्रभूमध्ये आनंद करा. Again I say rejoice. परत मी म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. Just do what he did. प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा. पॉलने जे केलं ते करा. When he was told by the Holy Ghost जेव्हा पवित्र आत्म्याने पॉलला सांगितलं that bonds and afflictions are awaiting you, की त्रास आणि बंधनं तुझी वाट बघतायत, what did he say? पॉल काय म्हणाला? In Acts 20 verse 24. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय त्यातलं 24व वचन, But none of these things move me. यातली कुठलीही गोष्ट मला हदरवत नाही. Neither count I my life dear unto myself, आणि मी काही माझा जीव आपल्या स्वतःला प्रिय मानित नाही. so that I might finish my course with joy. प्रेषित 20:24, तथापि मी आपला जीव आपल्याला प्रिय मानित नाही, त्याची काही मी किंमत करीत नाही, यासाठी की मी आपली धाव देवाच्या कृपेने संपूर्ण करावी. And with joy. आनंदाने देवाच्या कृपेच्या शुभवर्तमानाची साक्ष. And the ministry which I have received of the Lord Jesus to testify the gospel of the grace of God. आता मी संपूर्ण वाचते प्रेषित 20:24. तथापि मी आपला जीव आपल्याला प्रिय मानित नाही व त्याची काही किंमत मी करीत नाही, यासाठी की मी आपली धावण देवाच्या कृपेच्या शुभवर्तमानाची साक्ष देण्याची जी सेवा मला येशूपासून मिळालेली आहे ती हर्षाने, हर्षाने. हर्ष म्हणजे आनंद, आनंदाने शेवटाला न्यावी. नाही शेवटा रडून असेल. नाही हो, नाही का? मराठीत पण हर्षच आहे. इथे जुळलंय इंग्लिशचं आणि मराठीचं. Praise God. देवाला So, त्याबद्दल धन्यवाद. don't get caught up in what people think and what people say down here on earth. तर बघा लोक काय बोलतात आणि काय करतात त्याच्यामुळे नाराज होऊ नका. लोग है कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है. बस But छोड़ in देना. heaven, पण स्वर्गात we have an impression. बस आपली एक छाप आहे. In heaven, स्वर्गात we are known persons. आपण एक ओळखीचं व्यक्तिमत्व आहे. माझं स्वर्गात चालतं बघा. Don't get caught up with what the people say. लोक काय म्हणतात त्याच्यात अडकायचं नाही. जेवढ्या जिभा तेवढ्या दुप्पट्या वळवळतात. Get caught up with what God is saying. देव बोलतो त्याच्यात धरला जा. Praise देव God. काय म्हणतो, लोक काय म्हणतील त्याची मला पर्वा नाहीये. Get caught up with the glorious hope that you have in Jesus. तर वैभवशाली आशा जी येशूमध्ये आपल्याला मिळाली आहे त्याच्यात बघ, त्याच्यात राह, त्याच्यातच जा. I have never seen a person persecuted and jumping with joy. मी कधी एखादा When छळ will I झालेला see it? माणूस, मी कधीही एखाद्या छळ झालेल्या माणसाला आनंदाने उडी मारताना पाहिलेलं नाही. मी कधी मला असं बघायला मिळेल, When will I see it? कधी मला असं बघायला मिळेल When की will Luke 6:22 come to pass? लूक 6:22 एखाद्या माणसाच्या जीवनात खरं झालेलं मला कधी बघायला मिळेल. Say, हा? people jump with joy when they get promotion. लोकांना बढती मिळाली की लोक आनंदाने they उड्या buy a मारतात. house. लोकांनी घरं घेतली की आनंदाने उड्या मारतात. When they get married. लग्न बिग्न झालं की आनंदाने उड्या मारतात. When they get divorced. आणि मग घटस्फोट झाला की अजून आनंदाने उड्या मारतात. हो का? मग आधी काय झोपला होता का बेटा? Praise God. देवाला धन्यवाद. Fourth point. चौथा मुद्दा, Do not let the devil shift your focus. सैतानाला तुझं लक्ष हलवू नको देऊ. Amen. झापड लाव डोक्याला. Ruth 1:1. रूथ 1:1. Now it came to pass in the days when the judges ruled that there was a famine in the land, and a certain man of Bethlehem, Judah, went to sojourn in the country of Moab, he and his wife and his 2 sons. रूथ 1:1. असे घडून आले की त्या दिवसांमध्ये एक माणूस, आय डोंट नो, आय एम नॉट फाइंडिंग इट. कुणाला सापडलं असेल तर वाचा. You know, somebody should sit here कोणीतरी with a ना mic. माईक घेऊन इथे बसा आणि In कधी जर Marathi. असं झालं तर तुम्ही उघडून पटकन वाचा, म्हणजे पास्टरांची वेळ जाता कामा नाही रे. Come on, read fast. चला वाचा पटकन. Rapture will take place. at the- स्वर्गारोहण होईल, नाही तर इथेच. किसी को भी नहीं मिल रहा क्या? हाँ, Come on, read. वाचलो. तेव्हा त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला आणि यहुदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस Ha. आपली बायको आणि आपले 2 मुलगे यांच्या Very slow. Some people are very slow here. Come on, they should come here running. उसको माइक तो कोई दे ना बेटा. क्या कर रहे राजा, एक माइक तो दे उसको. आणि असे झाले की न्यायाधीश न्यायाधिकार धन्यवाद. करीत होते. Yes. तेव्हा त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला Yes. आणि यहुदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस आपली बायको व आपले 2 मुलगे यांच्या बरोबर मोआब देशात काही वेळ राहायला गेला. Yes. ते काही वेळच कायमचं वेळ झालं.
काही वेळच कायमच्या वेळेत बदलली. See, Elimelech took his family and they left for Moab. अलीमलेखाने आपला परिवार घेतला आणि मोवाब देशी तो गेला. Because there was famine in Bethlehem. कारण बेथलेम गावात दुष्काळ पडला. And the result was, त्याचा परिणाम असा झाला, Elimelech and his 2 sons died अलीमलेक आणि त्याचे 2 मुलगे मेले in a strange land. एका त्या अनोळखी विचित्र परक्या देशामध्ये. See, the devil wants you to shift your focus and vision. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं लक्ष, तुमचा दृष्टांत हलवावा. Bethlehem is the house of bread. आता बेथलेम भाकरीचं घर आहे. Don't leave this house of bread. हे भाकरीचं घर सोडून कुठे उड्या The मारताय? church is the house of bread. चर्च भाकरीचं घर आहे. कुठं जाताय दर रविवारी? Amen. आमेन. The devil always specializes in pulling you out of the place where you get bread. आणि सैतान ना नेहमी ज्या जागी तुम्हाला अन्न मिळतं, भाकर मिळते, त्या जागेतनं खेचून बाहेर हाकलायला बघतो. When you miss the proper place, you lose your bread. आणि योग्य जागा जर तुझ्याकडनं चुकली तर तुला ती योग्य भाकर सुद्धा मिळणार नाहीच आहे ना. It's in your place that blessings are commanded. तुझ्या त्या जागेमध्ये आशीर्वाद तुझ्यासाठी पुकारले जातात. When you miss it, you are missed it. आणि तेच जर तुझ्याकडनं राहून गेलं तर मग संपलंच की रे. In the presence of the Lord, there is fullness of joy. प्रभूच्या सहवासामध्ये आनंदाची परिपूर्णता And आहे. at his right hand, there are pleasures आणि forevermore. त्याच्या उजव्या हाताला कायमचं सौख्य आहे. Say, हा? why did they have to leave Bethlehem? का त्यांना बेथलेम सोडून जावं लागलं? But pastor, there was famine. नाही नाही, दुष्काळ पडला ना पास्टर, असं कसं लॉजिक होतं त्यांनी सोडून जायचं, ते लॉजिक वापरायचं नसतं. But only Elimelech and his family were staying in the whole of Bethlehem. फक्त अलीमलेक आणि त्याचा परिवार अख्ख्या बेथलेम मध्ये राहत होता No. असं नाही ना. There were many families that were staying in बाकी पण Bethlehem. अनेक परिवार होते की त्या गावात राहिला. त्यांनी नाही सोडलं गाव. Boaz didn't leave Bethlehem. भावाच नाही गाव सोडून गेला दुष्काळ पडल्यावर. He stayed there. तिथंच राहिला की नाही. And when Naomi came back, did she go for the funeral of Boaz? आणि नामी परत आली तेव्हा काय बवाजाच्या मैतीला आली होती का? Oh, Boaz, की अरे बवाज गेला, if you had come with us to Moab, तू आमच्या सोबत मोवाबला आला you असता wouldn't ना. have died here. मोवाबामध्ये No. बवाज तू आला असता तर मेला नसता रे. No. नाही असं काही नाही. Naomi's daughter-in-law had to work in the field of Boaz. नामीच्या सुनेला त्या बवाजाच्या शेतात काम करायचं होतं. That means याचा अर्थ- in the famine time, God blessed Boaz so much that he could employ another employee. दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा देवाने बवाजाला एवढा आशीर्वाद दिला की अजून एक कामगार तो त्याच्या शेतात कामाला ठेवू शकला. You need to know the devil's tactics. सैतानाच्या युक्त्या तुम्हाला कळायला He पाहिजे. always throws a bait. सैतान नेहमी एक जाळं टाकतो And he says, आणि म्हणतो let any fish catch that bait. कुठल्याही मासानी तो गळ पकडावा. See? हं. No fisherman waits for a specific fish to come. कुठलाही मासेमारी करणारा विशिष्ट पद्धतीचाच मासा अडकायची वाट बघत नाही. I mean, it's not love at first sight. ते काय पहिल्या एका बायको आहे का का मुली आहे. पहिल्यांदा What बघितलं is आणि it? प्रेमात पडलो. ती काय मुलगी आहे का पहिल्यांदा बघून प्रेमात No. पडायला? He says, I throw the तो म्हणतो मी जाळ टाकतो, बेट the मी line, गळ घालतो, the fishing line. गळ घालतो Let any fish bite. आणि कुठलाही मासा ते गळ खाऊन अडकू दे, I will take it. मी घेणार. बांगडेच पाहिजे असं काय हट्ट नसतं. Say, because कारण ते आपल्याला खायचंच आहे. हो ना, नाहीतरी घरी जाऊन खायचंच आहे. नांदवायचं नाही. नांदवायचं थोडं आहे. Only साथ खायचं. में शादी करके रहने थोड़ी वो See, फिश लेके जा रहे हैं, so no- खाने जा रहे हैं ना बेटा. So no fisherman waits for a particular fish to hold the bait. तर मासेमारी करणारा काही विशिष्ट माशाची वाट बघत बसत नाही गळ टाकून. He says, तो म्हणतो whoever covets, let him come first. जो कोणी येईल तो पहिला येईल. No, whoever covets. जो कोणी लोभ धरेल त्या गळाचा तो पहिला येईल. The devil says, शैतान म्हणतो any Christian will do for me. कोणीही ख्रिश्चन चालेल मला, कोई भी Pastor बिलीवर, असू द्या, elder असू द्या, member कोई भी असू द्या. बिलीवर चल जाएगा, अपने को क्या करने का. शैतान बोलता है पास्टर रे, एल्डर ले, आम जनता रे, अपने को बिलीवर मिले बस. Anybody. Only that person should covet. बस त्याला लोभ आला पाहिजे, He should see that worm and come to me. त्याला ती आळी दिसली पाहिजे गळ्याला लावलेली आणि तो फसला पाहिजे. Amen. Amen. But yes, he is happy when a big fish bites. हा अर्थातच मोठा मासा जर ती आळी चावायला आला तर त्याला आनंदच होतो Yeah, मोठं मिळालं की मला. अरे वा मोठा मासा आला रे. Big pastor I got. हा मोठे पास्टर फसले. Big elder I मग got. सैतानाला आनंद होतो, मोठे पास्टर फसले. Hey, if it is only members, you will say, I have to take 10 of them. साधे मेंबर आणि आम जनता असेल तर सैतान म्हणतो 10 मेंबरला. But if he's got one big fish, पण एक मोठा surmai, मासा पास्टर सारखा सापडला, one big surmai, एकदम मोठी सुरमई. he says, done for today's day. सैतान It's म्हणतो done. बस आज के दिन का हो गया कोटा. Amen. आमेन. If Boaz could stay in that famine, मला काय म्हणायचं बेटा, जर बवाज तिथं राहू शकला, say, हा
Naomi could have stayed also. नामी पण राहू शकली असती ना. सगळ्यांनी थोडं गाव सोडलं होतं दुष्काळात, हीच निघून गेली. Look at your condition, but also look at God. परिस्थितीकडे बघ, मनाई नाहीये. अरे पण देवाकडे पण बघ ना. Focus on God, देवावर लक्ष केंद्रित कर. not what the devil is doing. सैतान जे करतोय त्याच्यावरती एवढं भिंग लावून लक्ष द्यायची काय गरज? Praise God. देवाला धन्यवाद. See, he lost. हरला ना. Elimelech lost his life. अलीमलेक हरला की त्याचं जीवनच गेलं, त्याचा जीव गेला ना. But pastor, you don't know what I'm going through. नाही पास्टर, तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही बोलता, पण मी काय परिस्थितीत जातो तुम्हाला काय माहिती? I don't want to know. मला नाही जाणून घ्यायचं तुझी परिस्थिती काय. Jesus knows it, that's all. येशूना माहितीये ना, बाद झालं. तुझी स्टोरी मला नाही ऐकायची. Because कारण I want to find myself worshiping God in the famine-stricken land. मला तर दुष्काळग्रस्त देशामध्ये मी स्वतः देवाची आराधना करताना दिसलो पाहिजे. Yes. बस. That's what Mrs. Job saw. आणि सौ इयोबनं तेच पाहिलं. She saw सौ इयोब, मिसेस जोब, तिने पाहिलं in the midst of destruction, या सगळ्या नाशामध्ये this insane husband of mine, हा माझा अर्धवेडा नवरा he is falling down and worshiping God. उपडा पडून देवाची आराधना करतोय. But that is the right thing to do. पण तीच बरोबर गोष्ट आहे. That brought the blessings back. त्याच्यातून आशीर्वाद परत आले. Whether you feel it or not, whether you like it or हा, not, बघा, तुम्हाला आवडो न आवडो, मला नाही वाटलं तुझ्या वाटण्याने होतंय काय? just worship God. देवाची आराधना फक्त कर. Say, वाटलं नाही वाटलं काही फरक पडत नाही, करते रे. I know it's not easy. मला माहितीये सोपं नाहीये. It wasn't easy for Paul and Silas to be in पॉलला stocks in the jail. पॉलला सिलाला काही सोपं नाही गेलं त्या साखळदंडांनी बांधून राहणं. Their backs were cut open, slashed, पाठीला किती लागलं होतं, पाठी अशा कापलेल्या होत्या त्यांच्या. pain all over the body. वेदना, रक्तबंबाळ अख्ख्या शरीराला. But they knew one thing, that their only option was to praise God. पण त्यांना माहिती होतं आपल्याकडे दुसरे ऑप्शन नाहीत, आपल्याकडे एकच पर्याय आहे, देवाचे आभार माना, स्तुती करा. If we want to come out of it, we have to praise God. त्यातनं बाहेर पडायचं असेल तर देवाचे आभार मानावे लागतील. After praying, they sang praises to God. आणि प्रार्थना करून त्यांनी देवाची स्तुती गायली. And the prison doors opened. आणि तुरुंगाचं दार उघडलं. There was an earthquake. आणि एक भूकंप झाला. Praise God. भूकंप झाला. See, when you worship God in the midst of trouble, that praise is not ordinary. त्रासांमध्ये आपण देवाची स्तुती केली तर ती स्तुती साधी सुधी नसते. It's not ordinary. त्रासांमध्ये केलेली स्तुती आराधना साधी सुधी नसते. It is a superior kind of praise and ती worship. फार वरिष्ठ असते, ती फार अस्सल असते, Amen. ती फार शुद्ध असते. As you worship now, आता सुद्धा जेव्हा तुम्ही आराधना कराल, in your given condition, तुमची जी काही परिस्थिती असेल त्या, your praise and worship is superior. आता तुमची स्तुती आराधना एकदम वरिष्ठ असेल. Amen. Amen. You will be accessing heaven. आणि स्वर्गात तुम्हाला रस्ता मिळेल. If you read in Ruth 1:6, रूथचा पहिला अध्याय 6 वचन जर the वाचलं Bible tells us तर बायबल आपल्याला सांगतं that Naomi arose with her daughter-in-law that she might return from the country of Moab. For she had heard in the country of Moab how that the Lord had visited his people in giving them bread. रूथचा पहिला अध्याय 6 वचन, मग ती आपल्या सुनांसुद्धा उठली, म्हणजे ती आपली नामी आपल्या सुनांसकट उठली व मोआब देशातून माघारी जायला निघाली, कारण यहोवाने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांना भाकर दिलेली आहे असे तिने मोआब देशात ऐकले होते. See, the same place where there was famine. ती जागा जिथं दुष्काळ होता, Naomi heard that God had visited them नामीने ऐकलं की देव तिथं त्यांना भेट द्यायला आलाय and she came back. आणि ती परत आली मायदेशी. Say, she came back. मायदेशी परत आली. Finally, all said and done, she had to come back. सरते शेवटी सब किया बोला, मागे तर तिला परत यावंच लागलं But मायदेशी. whose faith was strong? मग कुणाचा विश्वास मात्र Boaz's एकदम faith खंबीर? was strong or Naomi's faith was strong? बोआजाचा विश्वास खंबीर होता का नामीचा? Who gained much? कुणाला जास्त लाभ झाला? Boaz. बोआज. A पुढच्यांचे person आवाज. of faith will gain much. विश्वासाच्या माणसाला बरंच काही फायदा होतो. Let the devil not pull you out of your praise and worship. सैतानाला ना तुम्हाला तुमच्या स्तुती आराधनेतनं बाहेर खेचू नका देऊ. You will possess the gates of your enemy. न तुम्ही तुमच्या शत्रूच्या दारांचा ताबा घ्याल. Amen. आमेन. Fifth point. 5वा मुद्दा, Rebuke the devil. सैतानाला धमकावा. Rebuke the devil. सैतानाला धमकावा. Job 22 verse 28. इयोब 22 त्यातलं 28व वचन. Thou shalt also decree a thing and it shall be established unto thee and the light shall shine upon your ways. इयोब 22वा अध्याय आणि त्यातलं 28व वचन. आणि तू गोष्ट मनात आणशील तेव्हा ती सिद्धी जाईल
आणि उजेड तुझ्या मार्गावर प्रकाशेल. Praise God. देवाला धन्यवाद. Not only demons will hinder a person's destiny, फक्त एखादे दुरात्मे एखाद्या माणसाच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला अडचण करतील एवढंच नाही तर sickness also will destroy your destiny. कधी कधी आजार पाजार पण तुझ्या ठरलेल्या दिशेचा नाश करू शकतात. Many people are sick and remain sick because they are tolerating their sickness. अनेक लोक आजारी आहेत, आजारीच राहतात कारण की ते आजार सहन करत राहतात. You should rebuke that sickness त्या from your आजाराला body. धमकावा, आपल्या शरीरातून जायला आज्ञा करा. That's why Hosea 4:6 says, म्हणून होशे 4:6 मध्ये लिहिलेलं आहे, my people perish because of lack of knowledge. माझ्या लोकांना ज्ञान कमी पडतं म्हणून त्यांचा नाश होतो. Amen. Amen. Now that you know the truth, आता तुम्हाला सत्य कळलेलं tell the असल्यामुळे sickness, त्या आजारांना सांगा, how dare you attack me in Jesus' खबरदार name. माझ्यावर हल्ला करायला आला तर, Say, असं त्या आजारांना सांगायचं. I'm not the child of the local doctor. मी लोकल डॉक्टरचा संतान नाहीये, I am the child of the original physician. मी त्या ओरिजिनल आरोग्य दात्याचं संतान आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Amen. मी फॅमिली डॉक्टरचं संतान नाहीये, मी त्या ओरिजिनल आरोग्य दात्याचं संतान आहे. त्याचं नाव येशू आहे. Because my daddy says कारण माझा बाप बोललाय in Exodus 15:26, निर्गम 15:26 मध्ये, my daddy says to me, माझा बाप मला बोललाय, I am the Lord that healeth you, my मी तुला son. आरोग्य देणारा तुझा बाप आहे माझ्या मुला. Who says? कोण म्हणाला? My father says. माझा बाप असं म्हटलाय, मी तुला Not the आरोग्य doctor देणारा says, देव आहे. my father says. डॉक्टर मला असं काही बोललेले नाहीत, पण माझा बाप मला म्हटलाय की मी तुला आरोग्य देणारा देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Put it that way. असं टाका Your faith will be strong. म्हणजे विश्वास कमी होईल. Amen. Amen. You should know who you are in Christ. बघा, ख्रिस्तात आपण कोण काय आहोत कळायला पण हवं ना. Because then it affects your behavior. म्हणजे कसं आपल्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो, It affects your language. आपल्या भाषेवर त्याचा परिणाम It होतो, affects your thinking. आपल्या विचारधारेवर त्याचा परिणाम When होतो. you keep God as God, you are not full of faith. देवाला देव म्हणून ठेवलं की आपण विश्वासाने भरून जातो. When you keep God as your father, you are full of faith. देवाला देव म्हटलं की नाही, पण देवाला बाप म्हणून ठेवलं तर विश्वासाने भरून जातो. If you are the son of God, तुम्ही जर देवाचं संतान आहात behave like the son of तर God. जरा देवाची मुलं असल्यासारखं वागा. Praise God. स्वतःला देवाचा मुलगा म्हणताय ना, तर तसं वागा सुद्धा. Everything has to bow down सगळं झुकलं पाहिजे at the name of Jesus. येशूंच्या नावावर. Every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकला Every पाहिजे. tongue shall प्रत्येक confess जिभेनं कबूल केलं in पाहिजे. heaven, स्वर्गात, on earth, पृथ्वीवर, under the पृथ्वीखाली. earth, and say Jesus is Lord. आणि To म्हटलं the पाहिजे glory येशू of प्रभू God आहे, the Father.